माननीय सदस्य प्रवीण दडके। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे की आपण राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता मला संधी दिली। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा यस आणि सर्व नवीन मंत्री मंडळातील सर्व सहयोगी सदस्यांचे अभिनंदन करतो। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आलेल्या माझ्या सर्व सहयोगी आमदारांचं आमदार महोदयांचं स्वागत आणि अभिनंदन करतो या नागपूर शहरात। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सभागृहात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण झाले। राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराज, परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च आदर्श घेऊन शासन कार्य करण्याचं सांगितलं आहे। राज्याला देशातील अग्रसर औद्योगिक राज्य बनवण्याकरता माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, एक रोडमॅप त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली आहे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रात देशात प्रथम स्थान पटकावलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की आपलं सरकार ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य नक्की गाठेल असा मला विश्वास आहे। आपल्या सरकारने युवकांकरता रोजगारक्षम या महाराष्ट्रात बेरोजगारी कमी होणे, युवकांना अधिक न्याय मिळण्याकरता सारथी असेल, महाज्योती असेल, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सक्षमतेने राबवले आहेत। अधिक राबवण्याची गरज आहे अशी या भाषणातल्या माध्यमातून आपल्यासमोर मी माहिती मांडतो। महिलांचं सक्षमीकरण असेल, सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली, माझी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी लेक योजना आणली, महिलांकरता एसटी मध्ये 50% सवलत दिली, सगळ्या भगिनींकरता मोफत उच्च शिक्षण दिलं। मी या सरकारचं अभिनंदन करतो। हे सरकार लवकरच 2100 करेल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर या योजनेत तृतीयपंथी व्यक्तींचा पण समावेश करावा अशी मी या अभिभाषणातून मागणी करतो। आपल्या सरकारने 2014 या वर्षातून आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण अंतर्गत 19 लाख घरकुलांना मंजुरी दिली। त्यापैकी 12 लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध होऊन घरकुलांचा अनुदान वाढ करण्याची मी मागणी करतो। आपल्या सरकारने विदर्भाकरता विशेषतः वैनगंगा, नळगंगा, वैतरणा, गोदावरी अशी नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। वैनगंगा या प्रकल्पातनं जो विदर्भातला जो भाग आहे, जिथे अनेक वर्ष दुष्काळ होता, त्या भागाला अधिक न्याय मिळणार आहे। त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतो। आपल्या सरकारने विदर्भ विभागामध्ये दूध उत्पादन वाढवण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता दुग्ध विकास टप्पा 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांकडनं या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री यशस्वी योजनेच्या माध्यमातून 65 वर्षावरील नागरिकांकरता एक वेगळी योजना केंद्र सरकारने राबवली होती। त्याच योजनेसारखी योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे। मी आपल्या माध्यमातून या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय सभापती, माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने 2014च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू असतील स्वप्नील कुसळे आणि पॅरा ऑलिम्पिक पटू असतील सचिन खिलारी, या दोघांनाही रोख रक्कम देऊन या दोघांचंही अभिनंदन केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे अधिक खेळाडू निर्माण या महाराष्ट्रात होतील असा मला विश्वास आहे। त्यामुळे आपल्या या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने सर्व छोट्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ देऊन त्या छोट्या समाजातल्या तरुणींना अधिक सक्षम करण्याकरता अनेक महामंडळ केले आहेत। याच धर्तीवर नागपूर, विदर्भ इथे